देवा. चला, म्हणजे मला कळलं ते अगदी बरोबर आणि योग्य आहे. मला असं समजलंय की या घरामध्ये एक पेशंट आहे आणि तो स्वतःची अजिबात काळजी घेत नाहीये. नाही, मला काही झालेलं नाहीये, मी ओके आहे. आणि तो सारखं म्हणतोय मला काही झालेलं नाहीये, मी ओके आहे. वेडा आहेस का तू बेटा? असेन, पण आता तुम्ही आजारी आहात आणि मी तुमची काळजी घ्यायला आलेलो आहे. अरे वा, उलटी उघडली का मी? चला, हा थर्मामीटर आपण लावून बघूया तुम्हाला ताप आहे की नाही. नको. ही औषधं मी देणार आणि तुम्ही घ्यायची. आणि हे बीपीचं मशीन. पट्या नाही, ह्याची गरज नाही आपल्याला. तसा डॉक्टर लकी आहे. का बरं? म्हणजे पेशंट आजारी आहे तरी पेशंटचा चेहरा हसरा आहे आणि हसताना पेशंट गोड दिसतोय. आ करा. काय रोमॅन्टिक काय होत आहे? आ करा. मला बघायचंय टेम्परेचर किती आहे. ताप लावून बघूया ना. आमच्या सर्व्हिसेस तशा फार महाग आहेत, सगळ्यांना मिळत नाहीत. काही निवडक पेशंट्सनाच मिळतात. किती आहेत तुमचे सर्व्हिस चार्जेस? आम्हाला परवडतील का? तशा आमच्या सर्व्हिसेस अनमोल आहेत, आमच्या अनमोल पेशंट सारखे. बाप रे, 100 ताप आहे तुम्हाला? ए पट्या, 100 पण नाहीये. 100 पण नाहीये काय? 100 ताप आहे तुम्हाला. एक काम करा, तुम्ही आडव्या पडा, आराम करा. मी थंड पाण्याच्या घड्या आणतो आणि अँब्युलन्सला फोन करतो. पट्या, बर, मस्करी नाही, पण मी जातो आणि काढा करतो. नाही म्हणू नका, नाही म्हणू नका. मावशीची रेसिपी आहे. सर्दी खोकला गायब. आणि काढा प्यायल्यानंतर मी काहीतरी खायला करणार आहे, ते पण निमूटपणे खायचंय. काय खाल्लंय सकाळपासून? मला भूक नाहीये. खाल्लंय मी. माझ्याकडे बघून सांगा, काय खाल्लंय सकाळपासून? नाही खाल्लंय ना? नाही खाल्लंय, मला माहिती होतं. खाल्लंय मी सकाळपासून. हे घ्या, चॉकलेट खा. पट्या म्हणून तुम्हाला काहीतरी खायला पाहिजे. नाही, काहीतरी खायला पाहिजे. अरे पण मग चॉकलेट का? चॉकलेटनी तोंडाला थोडी चव येईल आणि पोटात साखर गेली की लगेच थोडी तरतरी येईल, अशक्तपणा कमी होईल. चॉकलेट पडेल. हा, बघितलंस, धड 6 टाके सुद्धा घातले नाहीत दिवट्याने. तुमच्या पुण्यात ना नीट चप्पल सुद्धा शिवून मिळत नाही. आमच्या गावाकडे एवढ्याला 12 टाके घालून पक्की शिवण केली असती त्यांनी. जळलं लक्ष. आजी थांब गा, तुझं ऐक. हा, झालं का तुझं? हा, मग जरा सोड ना, हात दुखतोय. ठीक आहे, थांब. हा, ऐक. ऐकव देवा. बोल राधे. मम्मा, बरी आहेस का तू आता? हो, बोल ना. गरम पाणी प्यायला वाफारा घेतला? तू माझी काळजी करू नकोस राधा. तुझ्या कामासाठी गेलीस ते नीट पूर्ण करून ये. ते अशक्य आहे. काय झालं? नाही, काम गेलं खड्ड्यात. तू आधी मला विचार की मी कशी येते. का ग, तुला काय झालंय राधा? खूप वेळ लागायची वेळ आली आता माझ्यावरती. डोकं बंजाळलं यार. कावेरीची केवढी भयंकर आहे. तिथे त्याच्याशी भांडण सुटते ग. वेळ, काळ, स्त्री, पुरुष, मुहूर्त काय म्हणजे काय लागतच नाही तिला भांडायला. ती एम्बॅरेसिंग आहे माहितीये ते. असं 4 चौघांसमोर ती भांडायला लागली की. आपण दुर्लक्ष करायचं बाळा, असतो एकेकाचा स्वभाव. दुर्लक्ष? सिरियसली मम्मा, आम्ही इकडे का आलोय? कोर्टाच्या केससाठी. आपल्या ते गावाकडची जी केस आहे त्यासाठी आलोय ना इकडे. तर आता आपण जर कुणाची तरी मदत मागत असू तर मग बरं बोलावं ना त्यांच्याशी, जरा थोडं नीट वागावं. तर तो वकील आपला उशिरा आला म्हणून त्याला झापे म्हणे, जर आज तू वेळेवर आला नाहीस तर मग कोर्टाच्या डेटच्या दिवशी कसा वेळेवर येशील. बोलण्याची पद्धत झाली का? आणि ते दुसऱ्या पार्टीचे साळुंखे काका होते ना, ते आले नाहीत म्हणून डायरेक्ट त्यांनी जजच्या चेंबर मधनं फोन केला त्याला आणि वर फोनवर तर झापे.
किती एम्बॅरेसिंग होतं तुला कळतंय का? असं वागतात का? रिलॅक्स राधा. मी तुला आत्ताच सांगते हा, यापुढे परत कधीही कुठल्याही कामासाठी मी आजीला कंपनी करणार नाहीये. राधे, सो एम्बॅरेसिंग. सावकाश. एक मिनिट द्या, एक मिनिट द्या, एक मिनिट द्या, द्या मला द्या. हा बोल. पट्या, हा, शपथ तू काय करतोयस तिकडे? मी तुझ्या मम्माची काळजी घेतोय. त्याला हे बरं आहे. मम्मा मला बाहेर काढून तू त्याला बोलवलंस का घरी? मी पण घेतली असती ना घरी थांबून काळजी तुझी. बाळा, तू घरी आलीस की तू घे काळजी. मम्मा अगं तो माझी जागा घेऊ बघतोय. तू जळतेस का राधा? ए हॅलो, जळत बिळत काही नाहीये हा मी. माझी मम्मा आधी माझी, नंतर तू आलास, कळतंय? ती माझीच आहे आणि माझीच राहणार आहे कायम. बरं, आणि तिला एवढंही काही झालं नाहीये, सो तू घरी थांबायची वगैरे काही गरज नाहीये, तू जा. राधा, मग काय मम्मा, तो आलेला मला नाही ना आवडत. कोण आलेला आवडत नाहीये तुला? काही नाही, मम्माशी बोलते. हा मम्मा ठेवते फोन. बाय 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 बाय. तुझं चप्पल पुराण झालं? जाऊया घरी. चला. चला, खोकू नका. पटापट गरमागरम खिचडी खाऊन घ्या, म्हणजे लगेच तुम्हाला बरं वाटेल. घ्या, मस्त घसा शेकत शेकत खा पटापट, थंड व्हायच्या आधी. का पट्या? का काय? हे सगळं का? तुमची तब्येत बरी नाही, मी तुमची काळजी घेतो. का इतकं प्रेम करतोस माझ्यावर? माहिती नाही. माहिती नाही? तुम्ही गेली 20-22 वर्ष एकट्या राहताय, एकटीने संसार करताय, सगळे एकटीने करताय. का करताय? या प्रश्नाचं उत्तर मिळालं कधी? तसंच मी सुद्धा हे सगळं का करतोय मला माहिती नाही. मला इतकंच माहिती आहे की मला हे सगळं करायला आवडतं आणि मी सगळं करत राहणार. करू ना? असं बघू नका. का? ठीक आहे, बघा. मग परिणामांना घाबरायचं नाही. काय करशील? आणखी प्रेम. सावकाश. नाव काय रे तुझं? मंगेश. मला वाटलं गोगल गायच ऐकाय की. किती हळूहळू जातोय? स्पीड वाढव जरा. बरोबर चल. गप ग. अरे इकडे कुठे चाललाय? डावीकडे घे, डावीकडे. पारिजात. हा, डावीकडे. फक्त कणकण होती मला. किती वेळा चेक करणार? अहो, फक्त कणकण होती म्हणजे चांगलंय ना. ताप यायला नकोच आहे. सॉरी ऐका ना. सॉरी ना. मी ओरडायला नाही पाहिजे. तुम्ही आराम करा. सॉरी. आलो. पट्या, एक सांगू? हो. इतक्या वर्षात मी कितीतरी वेळा आजारी पडले, पण माझी अशी काळजी कोणीच घेतली नाही. कधीच.
प्रेमापोटी एक माणूस इतकं कसं करू शकतो? तुम्हाला हे चांगलंच माहिती पाहिजे, कारण इतकी वर्ष तुम्ही हे सगळं केलंच की तुमच्या माणसांसाठी. फक्त तुमच्यासाठी कधी कोणी केलं? मी आहे कायम. ए, हात सोड तिचा. नाही सोडणार. तू तिच्यावर अशी जबरदस्ती करू शकत नाहीस. हात सोड. मी त्यांच्यावर कोणतीही जबरदस्ती केलेली नाही का. त्यांनी आपणून माझा हात त्यांच्या हातात घेतलाय. त्यामुळे आता जोपर्यंत त्या मला सोड असं म्हणत नाहीत, मी हात सोडणार नाही. अनामिका, आजी, ते काय लहान आहेत का आपण या सगळ्यात पडायला आता? म्हणजे तुला यांचं जे काही चाललंय ते मान्य आहे? नाहीये मान्य. पण त्यांनी तिचा हात धरला काय नाही धरला काय त्यांचा प्रश्न आहे ना. माझं काय म्हणणं आहे ते मी त्यांना ऑलरेडी सांगितलं. पण एका लिमिट पुढे आपण त्यांच्या रिलेशन मध्ये नाही बोललं पाहिजे. तू गप्प बस ग. तू शिकवू नकोस मला. ती तुमच्यापेक्षा वयाने लहान आहे कावेरी काकू, पण आत्ता ती बरोबर बोलते. तुझी काय अपेक्षा होती? मी उलट उत्तर देईन, चिडचिड करेन. कसं आहे नाही, आम्ही काही शाळकरी मुलं नाही आहोत की तू हात झटकून दिलास आणि आमचं नातं तुटलं. हे असं धक्काबुक्की करायला आम्ही काही लहान आहोत का? नीट विचार करून निर्णय घेतलाय आम्ही. त्यामुळे तुझ्या या अशा आरडाओरडा करण्यानं काहीही फरक पडणार नाही. ते दिसतच आहे मला. हा मनुष्य मोठ्या मोठ्याने प्रेमाच्या आणाबका काय घेतो, माझ्या डोळ्यासमोर तुझा हात काय धरतो. लाजा तर सगळ्या सोडल्याच आहेत तुम्ही दोघांनी. पण आता तुमची दोघांची इतकी मजल गेली आहे की दिवसा डोळ्या एकांत बघून तुम्ही घरी भेटायला लागला. मला घराबाहेर काढून चोरून गाठी भेटी चालल्यात तुमच्या. काही वाटेल ते बोलू नकोस आई. नको नको ते विचार नको आणूस मना. आम्हाला चोरून भेटण्याची, एकांत शोधण्याची काहीही गरज नाहीये. कुणीही आलं तरी हे जे तुला चित्र दिसलं त्यात काहीही फरक पडणार नाहीये. मी अनामिका, जाऊ दे ना. अहो, काय काय गोष्टी या कानाने ऐकून त्या कानाने सोडून द्यायच्या असतात. ए, तू माझ्या मुलीला माझ्या विरुद्ध भडकवू नकोस. हा, मी कोणालाही भडकवत नाही काकू. मी उलट प्रयत्न करतोय. मी प्रयत्न करतोय की आम्ही कसे वागलो म्हणजे तुमच्या बरोबर होणारे वाद आम्ही जास्तीत जास्त टाळू शकू.
उगाच चांगुलपणाचा आव आणू नकोस हा. तू काही धुतल्या तांदळाचा नाहीयेस. कुणीही असं 20-22 वर्ष एखाद्या मुलीसाठी थांबत नसतं. मग बहुतेक आजपर्यंत तुमची चांगल्या पुरुषांची ओळख झालेलीच नाही का? कारण मी थांबलो होतो, खरंच थांबलो होतो. त्यामुळे माझ्यावर चिडण्याऐवजी तुम्ही माझी बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करा. मला काही रस नाहीये त्यात. काही हरकत नाही का? पण तुमचं माझ्याबद्दलचं मत आधीपेक्षा बदललंय. आता फक्त तुम्ही आमच्या नात्याला होकार द्यायचा नाही म्हणून विरोध करताय. पण 4 दिवस मी तुमच्या घरी राहिला होतो तेव्हा तुम्हाला मी हळूहळू चांगला मुलगा वाटायला लागलो होतो. आमची दोघांची 40 उलटून गेली का? आणि तरी तुमचा मान राखतोय, या घरातल्या मोठ्यांचं म्हणणं ऐकतोय. कारण तुमच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही जर खरंच इतके हाताबाहेर गेलो असतो तर आम्ही ह्यातलं काहीही केलं नसतं. बास ना गड रामा, आता किती छळशील त्यांना. मला त्यांचं नातं मान्य नाहीये तरी सुद्धा का त्यांची दया येते, इतका त्रास देतेस तू त्यांना. तू गप्प बस ग. तुला तरी अक्कल कुठे आहे? तूही त्या मूर्ख मुलाच्या मागे गोंडागोळत फिरत होतीसच ना. उद्या यांच्या प्रेमालाही चांगुलपणा म्हणून मान्यता देशील. तुझा जास्त शहाणपणा तुझ्या जवळ ठेव. राधे, इतका तिरस्कार, इतका राग कशासाठी काकू? फक्त मिस अनामिका तुमचं ऐकत नाहीयेत, तुमच्या मनासारखं वागत नाहीयेत म्हणून? तुला नाही कळणार एका आईचं तिच्या मुलीशी काय नातं असतं ते. आणि मुलीच्या काळजाला त्रास झाल्यावरती आईला किती त्रास होतो ते. आई बापा विना वाढलेला मुलगा तू. तुझ्या आई वडिलांनी तुझ्यावर जरा थोडे बरे संस्कार केले असते ना तर हे प्रश्न विचारण्याची तुझ्यावर वेळ आली नसती. तुला ना शिस्त आहे ना संस्कार, मवाली कुठला. तुझ्यासारख्या बेवारस आणि आई बापा विना वाढलेल्या मुलाकडनं अपेक्षा तरी काय करणार दुसरी. आई गप्प बस. कावेरी ताई, अनामिकाला बरं नाही कळलं म्हणून तो गुच्छा आणला होता, तिलाच द्यायला आणला होता. नाही राहू दे तुमच्याकडे, तिला गरज नाही, गरज तुम्हालाच आहे. काय बोलताय तुम्ही? नाही तर काय हो कावेरी ताई, अहो 4 दिवस मी इथे राहिले. माझे दोन्ही भाचे, माझा सगळा परिवार इथे आपण एकत्र उठबस केली. तरी तुमचा इतका अविश्वास, इतका कडवटपणा. तुम्हाला माहितीये का हो, माझे दोन्ही भाचे माझी किती काळजी घेतात. तुम्ही बघितलं नाही का, मी जेव्हा आजारी होते ना, माझी तब्येत बिघडली होती, तेव्हा माझा सौरभ आणि सचिनचे चेहरे अगदी न बघण्यासारखे झाले होते. नाही पाहिलं का तुम्ही? नाही दिसलं तुम्हाला? मी त्यांना जन्म दिला नाही, पण मी त्यांची मावशी नाही, आई आहे. ती माया मी त्यांना लावलेली आणि तोच जिव्हाळा, तेच प्रेम त्यांनी मला दिलं. खरं आहे की त्यांचे आई अण्णा खूप लवकर गेले. ते गेल्यावर आमच्या घराची आर्थिक परिस्थिती अगदी बिघडली होती. मी जास्त कमवत नव्हते,
पण आमच्या सगळ्यांकडे एक गोष्ट मात्र होती, एकमेकांचा आधार. मी सचिनला सौरभच्या जबाबदारीवर सोडून खाण्याचे पदार्थ विकायला बाहेर पडत होते. सौरभनं सुद्धा उच्च शिक्षण घेतलं नाही, पण सचिनचं शिक्षण पूर्ण केलं. आमच्याकडे सणवार करायला, गोडधोड करायला पैसे नव्हते, पण प्रत्येक महत्वाचा दिवस आम्ही एकत्र साजरा करत होतो, एकत्र होतो. एकमेकांची दुखणी खुपणी काढायला आम्हा तिघांचा गट अगदी समर्थ होता. आणि अशा मुलाला तुम्ही बेवारस आणि वाऱ्यावर पडलेला म्हणताय?